परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्मामे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमो नमः। सांबजा नमः पार्वती शिव हर हर महादेव रामलिंगेश्वर महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज उग्रा श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हर 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 महादेव। शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। श्री कालभैरव अष्टक स्तोत्र। ओम देवराज्य सेव्यमाने पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगिवृन्द वन्दितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। भानुकोटि भास्करं भावाब्धितारकं पर नीलकण्ठमिप्लिस्तार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। शूलकण्ठपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरायणं भीमविक्रयं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलशिस्त समस्तलोकविग्रहं विनकन्ममोहनी किङ्किणीलपष्टिके काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभितं मण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। रत्नपादुका प्रभाभिरामपादुका युगक नित्यमदितयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशमं करालदुष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्तते दुष्टपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालकिन्दरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गगोविन्दं पुरातनं जगत्पति काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। कालभैरव अष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयत्ने कालभैरवाष्टकं सान्निध्यं ध्रुवं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। इति श्रीमच्छंकराचार्य विरचित कालभैरवाष्टक संपूर्णम। तर हे कालभैरव अष्टक दररोज नित्यसेवेमध्ये म्हणलं जाते। कालभैरव अष्टक म्हणल्यानं कालभैरव अष्टक हे श्री शंकराला प्रिय आहे। प्रत्येक ओळीला काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे हे तांडव नृत्याचं हे काशिकापुरादिनाथ हे स्तोत्र आहे आणि भोळ्या शंकराचे हे कालभैरव अष्टक स्तोत्र आहे। भोळ्या शंकराला कालभैरव हे सुद्धा नाव दिलेलं आहे आणि भोळ्या शंकराचं नाव भगवान शंकराचं नाव ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार तेच ते भगवान शंकराचा अवतार म्हणजे दत्तात्रेयाचा अवतार आहे। ब्रह्मा विष्णू महेश्वर सामोरे बसले मला हे दत्तगुरु दिसले आणि हेच अवतार दत्तात्रेयाचा आहे आणि तोच अवतार श्री स्वामी समर्थाचा आहे। श्री स्वामी समर्थ अवतार दत्तात्रेय अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थाचा अवतार मानला जातो आणि आज अक्कलकोटला सुद्धा भगवान शंकराचीच पूजा होत असते तिथं। हे सुद्धा आम्ही पाहून आलेलो आहे आणि मी कधीही अक्कलकोटला गेले तर मी सोमवार गाठूनच गेलेला आहे आणि ज्या दिवशी श्री स्वामी समर्थाचा प्रकट दिन येतो किंवा स्वामी समर्थाचं 21 दिवसाचं पारायण 21 दिवसाचं कोणतंही उद्यापन जर आपल्याला करायचं असेल तर आवर्जून सोमवारी येत असतो। म्हणून भगवान शंकराला प्रिय असलेला हा कालभैरव अष्टक आहे आणि भगवान शंकराचे भोळ्या शंकराचं ज्या ज्या माणसाला व्रत करायचं आहे त्यांनी 16 सोमवारचा व्रतसुद्धा करू शकतात। 16 सोमवारचा व्रतसुद्धा केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि कालभैरवाष्टकसुद्धा 11 वेळा म्हणल्याने आपल्या घरामध्ये किरकिर होत असेल आपल्या घरामध्ये कुठं सुख समाधान नांदत नसेल तर सुद्धा कालभैरवाष्टक म्हणा आवर्जून म्हणा। सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जर कालभैरवाष्टक म्हणल्यानंतर आपल्या घरी सुख समाधान नांदत असते आणि भगवान शंकराची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये अखंड शांतता आणि अखंड आपल्या घरी सुख आणि लक्ष्मी नांदत असते आणि भगवान शंकराची पूजा हे आवर्जून केली पाहिजे। आणि सोमवारी स्वामी समर्थाच्या आरतीमध्ये जय शिव ओंकारा ही आरती आवर्जून असते
आणि ते आम्ही नित्यसेवेमध्ये घेत असतो. आणि तारक मंत्राचं सुद्धा तुम्हाला 2-3 भाग सांगितले आहेत. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात. ह्या शेवटच्यामध्ये विभूती नमन नाम, भस्माचा गोळा, विभूती. आपण ज्या वेळेला लेकराला सुद्धा काही बरं वाटत नसेल तर आपण विभूती करा म्हणत असतो. स्वामीकडे जातो आणि विभूती करा असं म्हणत असतो. मग आपल्याला त्या विभूतीवर आपली श्रद्धा असते. म्हणून स्वामीने सुद्धा आपल्याला सांगितलेले आहेत की विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ. आणि स्वामीचे या पंचामृतात जे आपण ग्लासामध्ये पाणी घेणार आहोत ते त्याला नाव तीर्थ पडलेलं आहे. आणि पंचामृतसुद्धा त्याला नाव पडलेलं आहे. म्हणून त्या तीर्थाला एवढी ताकद आहे. म्हणून शेवटचं जे वाक्य आहे तारक मंत्रामध्ये, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणल्यासारखंच अगोदर निशंक होई रे म्हणा आणि शेवटला विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीचं या पंचामृतात हे तीर्थ घेई. हे तीर्थ घ्या आणि तुम्ही आपल्या मनातली सगळी भीती काढून टाका आणि तुम्हाला चांगलंसुद्धा वाटेल. म्हणून ह्याप्रमाणे तारक मंत्रसुद्धा 11 वेळा आवर्जून तारक मंत्र म्हणा आणि स्वतःला सुख, समृद्धी, संपत्ती, लक्ष्मी तुमच्या घरी नांदेल. एवढं चांगलं ह्या तारक मंत्राची ताकद आहे. आणि सोमवारी भगवान शंकराचं आवर्जून आरती करा. भगवान शंकराची सुद्धा सेवा करा. भगवान शंकराचा अवतार म्हणजे स्वामी समर्थाचा अवतार आहे आणि ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिन्ही देवाचा अवतार आहे असं मानलं जात असतं. ब्रह्मा विष्णू महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. श्री गुरुदेव दत्तावधूत चिंतन राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. उदोस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. हर 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 महादेव. हर 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 महादेव.